कोपरगाव तालुक्यातील मंजूर या श्रद्धास्थानी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त पारंपरिक कावड यात्रा आणि पारायण सोहळा भक्तिभावात पार पडला। पंचक्रोशीतील मायगाव देवी, धामोरी, चासनळी, कारवाडी, वेळापूर, हंडेवाडी आदी गावांमधून आलेल्या शेकडो भाविकांनी पायी कावड यात्रा करत मंजूर येथे आगमन केलं। नर्मदा, गोदावरी आणि गंगा माता यांच्या जयघोषात भाविकांनी कलश घेऊन सिद्धेश्वर देवस्थानात प्रवेश करत महापूजा केली। परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या प्रसंगी श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत पारायण व प्रवचन सोहळा पार पडला। आपल्या ओजस्वी वाणीमधून त्यांनी श्रद्धा, संयम आणि भक्ती याचे महत्त्व सांगितले। कावड यात्रा ही फक्त परंपरा नाही, ती आत्मशुद्धीचा आणि भक्तीचा मार्ग आहे। कलशातलं पाणी म्हणजे मनातील शुद्ध भावना आणि निस्वार्थी भक्तीचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले। शिष्य मंडळासह पंचक्रोशातील असंख्य भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर हर हर महादेव आणि गंगा मैया की जयच्या जयघोषांनी दुमदुमून गेलं होतं। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। अतिप्राचीन असलेलं हे स्थान ज्यावेळेस विंध्याचलला शांत करण्यासाठी विंध्याचल वाढत होता, त्यावेळेस त्या विंध्याचलला शांत करण्यासाठी, थांबवण्यासाठी अगस्त्य ऋषी दक्षिणेत आले आणि त्यांनी विंध्याचलच्या डोक्यावर हात ठेवून त्याची उंची थांबवली आणि त्या ठिकाणून येऊन या ठिकाणी एक अतिशय प्राचीन अशी पुरातन नदी पात्रात गोदावरीच्या धार आहे, त्या ठिकाणी स्नान केलं आणि या सिद्धेश्वराची पूजा केली। हे स्नान अतिप्राचीन आहे। या स्थानाचा जीर्णोद्धार करायच्या वेळेस एकाखाली एक 7 शिवलिंग निघाले। पुन्हा ते शिवलिंग स्टोन हा दक्षिणेकडून दगड आणलेला आहे, स्टोन आणलेला आहे आणि त्याची कटिंग करून अति उच्च आणि भव्य असं स्थान निर्माण केलेलं आहे। हे शालिवाहन शक ज्यांनी स्थापन केले ते शालिवाहनच्या अगोदर 150 ते 200 वर्ष मनशूर नावाचा राजाने ह्या गावाची स्थापना केली, म्हणून ह्या गावाचं नाव मंजूर असं झालेलं आहे। असा या स्थानाचा इतिहास आहे। या ठिकाणी आज दुसऱ्या सोमवारी, पहिल्या सोमवारी पांगरी या ठिकाणचे कावड यात्री आले होते। ती 150 ते 200 संख्येने आले होते आणि आज जवळजवळ 500 कावड यात्री या ठिकाणी आले। बहुसंख्याने महिला कलश घेऊन आल्या आणि या सिद्धेश्वरावर जलाभिषेक केला। ती पूजा सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत चालू होती। या स्थानाची महिमा ऐकून लोक दिवसेंदिवस या स्थानाचा आणि मनशांतीसाठी लोकांना अनुभव येतो, म्हणून या स्थानाची दिवसेंदिवस महिमा ही वाढत आहे। हे अतिप्राचीन स्थान सिद्ध लोकांची भूमी आहे। अनेक महात्मे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी अतिशय शांत आणि पवित्र मनाला शांती मिळते, म्हणून या ठिकाणी लोक परमेश्वराची ध्यान, पूजा आणि प्रार्थना करतात। धन्यवाद।